आहे जिथे भक्तांच्या हाकेला कधीच उशीर होत नाही, जिथे भक्तांच्या प्रार्थना थेट बाप्पापाशी जाऊन पोहोचतात आणि जिथे जाणाऱ्या प्रत्येकालाच एक शांत स्पंदन जाणवतं। आणि हे स्थान म्हणजे पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिर। नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता ब्लॉग गॅस। आणि आज आपण पाहणार आहोत की दगडूशेठ हलवाई बाप्पाची स्थापना नेमकी कशी झाली। 1800च्या शतकात दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी हे गुढीपाडव्याच्या दुरुस्तीपासून ते मसाल्यांच्या कामांपर्यंत मशगूल होते। पण नियतीने त्यांना फटका दिला। त्यांचा लाडका मुलगा प्लेगमुळे दगावला आणि आई वडिलांचं जग जणू उद्ध्वस्त झालं। दगडूशेठ आणि त्यांची पत्नी या सगळ्या प्रसंगामुळे फारच शोकात गेले, पण त्यांनी भक्तीच्या मार्गाने या सगळ्यातून बाहेर यायचं ठरवलं। म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ एक भव्य दिव्य अशी गणपतीची मूर्ती स्थापित केली। ही मूर्ती काही साधारण नव्हती। या मूर्तीकडे पाहताच असं वाटायचं जणू बाप्पा थेट तुमच्याकडेच पाहतायत। भव्य डोळे, चमकणारा मुकुट आणि आकर्षक सजावट, सगळं तपशील अगदी आकर्षक। लोकमान्य टिळकांना जेव्हा गणपती उत्सव सार्वजनिक करण्याची कल्पना सुचली, तेव्हा त्यांनी पहिला सगळ्यात मोठा उत्सव याच ठिकाणी केला। म्हणूनच गणेशोत्सव आणि पुण्याचा दगडूशेठ हलवाई बाप्पा या दोघांची जोड ऐतिहासिक ठरते। अनेक पुणेकर म्हणतात की इथे मागितलेली मनोकामना बाप्पा कायम पूर्ण करतो। काहींचे आजार बरे झाले, काहींच्या व्यवसायाला उभारणी आली, तर काहींना जीवनात नवी दिशा मिळाली। ही सत्य कथा आहे की भक्तीचा प्रभाव, काहीही म्हणा, पण मंदिरात एक दिव्य शक्ती आहे हे मात्र नक्की। आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भारतातल्या सर्वात प्रसिद्ध असलेल्या मंदिरांपैकी एक मानलं जातं आणि दररोज हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात। दरवर्षी सोन्याची सजावट, ढोल, आरत्या या सगळ्यामुळे या परिसराचं रूपच बदलून जातं। मंदिराची ट्रस्ट दरवर्षी कोट्यानो रुपये समाज कार्यासाठी वापरते। अनाथ मुलांसाठी, शाळांसाठी, आरोग्य सेवांसाठी आणि आपदग्रस्तांसाठी। हा केवळ देवाचा दरबार नाही, तर समाज सेवेचा केंद्रबिंदू सुद्धा आहे। दगडूशेठ हलवाई मंदिर, एक नाव, एक मंदिर आणि एक इतिहास, पण सर्वात महत्त्वाचं एक विश्वास, जो इथे आल्याशिवाय समजत नाही। कारण इथे आल्यावर समजतं की बाप्पा आपलं नक्की ऐकणार। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आवडत्या ब्लॉग यांना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।